महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। खंडाळा तालुक्यातील बोरी येथे लाखो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवून ठेकेदाराकडून बोरी येथे पोकलेनच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या गायरान जागेतील मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा करून रस्त्यांच्या साईड पट्टीसाठी वापरला जातोय। याच गायरान क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी शासनाकडून वृक्ष लागवड देखील झाली होती, त्याचाही विचार न करता मुरुम उपसा केला जात आहे। बोरी ते चिंचाळे वस्ती याच रस्त्यावरून डंपरच्या सहाय्याने मुरुम वाहतूक चालू असल्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली। तसेच याबाबतची तक्रार शेतकरी आणि स्थानिक रहिवासी सचिन येळे यांनी तहसीलदार तलाठी सर्कल यांच्याकडे फोनद्वारे केली असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांनी सत्यशोधक महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं। यावर कारवाई होणार की शासनाच्या जमिनी अशाच लाटल्या जाणार, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे। नमस्कार, सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं झालं काय, हा ही खरंच गायरान जमीन आहे का, तुम्ही तक्रार कोणाकडे केली, फोन कोणाला केला, काय नाव तुमचं? माझं नाव सचिन बाजीराव येळे। मी सकाळपासून आज शुक्रवारपासून सर्कलांना तलाट्यांना फोन करतोय। वारंवार फोन करून सुद्धा ते आमच्या कॉलर रिसिव्ह देत नाहीत। मी आज सकाळपासून सर्कल साहेबांना 5 वेळा फोन केला, सर्कल मॅडमला 3 वेळा फोन केला, तहसीलदारांना 4 वेळा फोन केला। तलाठी मॅडम मला शुक्रवारी येतो बोलल्या होत्या, अजूनही त्या आलेल्या नाहीत। शुक्रवारपासून आज आहे सोमवार, तरी आम्हाला रस्त्याची इतकी बिकट परिस्थिती आहे। रस्त्यावरच चिखल माती गुडघे इतकी साचली। माझं घर रस्त्याच्या कडव आहे, 1 मिनिटाला डंपर येतो त्यांचा मुरुम भरायला। मी त्यांना वारंवार 2 वेळा विचारणा केली की बाबा तुम्ही ह्याचं काय रॉयल्टी फाडली का, काय केलंय का, तर त्यांनी मला काहीच सांगितलं नाही। ते म्हणजे आम्ही रॉयल्टी फाडली आणि त्यांचं शीट परवाशी आले होते। नाही, हे कुणी सांगितलं तुम्हाला की रॉयल्टी फाडली, आम्ही परवानगी दिली ग्रामपंचायत? मला स्वतः ग्रामपंचायत सरपंचांनी सांगितलं की आम्ही रॉयल्टी फाडलेली आहे आणि दत्तानाना धमाळ यांच्याकडे मुरुम चाललेला आहे। त्यांनी सुद्धा मला सांगितलं की आम्ही रॉयल्टी फाडली म्हणून। त्यांनी मला शुक्रवारी सांगितलं होतं, पण आज तागात त्या माझ्याकडे परत आलेले नाहीत। मी त्यांना सुद्धा आज सकाळपासून 3 वेळा फोन केलाय। आणि प्रशासनाला ज्यावेळेस तुम्ही कॉल केला तर पहिला कॉल कोणाला केला? पहिला कॉल मी सकाळी काल सकाळी तलाठी मॅडमला केला होता। त्या बोलल्या रविवार आहे, मी उद्या सकाळी तुम्हाला फोन करते। तहसीलदारांना काय? तहसीलदारांना आज सकाळी मी 5 वेळा फोन केला। माझ्याकडे कॉल लिस्ट आहे, कॉल लिस्ट मध्ये त्यांचा नंबर तुम्ही पाहू शकता, 44 त्यांचा नंबर आहे शेवट। मी सकाळपासून त्यांना 10 वेळा कॉल केलाय, त्यांनी एकही कॉल माझा रिसिव्ह केलेला नाही। म्हणून शेवटी मी आता डंपर अडवण्याचं काम केलंय। मी रोडवरून डंपर वाहून देणार नाही। त्या शासकीय कामावरती ज्यांनी मुरुम वाहिला त्याला सेक्शन झालं पाहिजे। गेल्या वर्षी पाणलोट विभागाने गेल्या वर्षी खड्डे काढले, झाडं लावलेत, एकही झाड इथं राहिले नाही। आता सारी झाडं उद्ध्वस्त झाले। नाही, झाडं काढली, झाडं पहिली लावलेली होती का? झाडं गेल्या वर्षी लावलेत ना, तुम्ही बघू शकता ना झाड, बघा ना तुम्ही सर, बघा ना तुम्ही झाड गेल्या वर्षी पाणी अडवा, पाणी जर वर्षी असलं झाडे लावलेली दिसतात, तुम्ही बघू शकताय ना, झाडं पण लावलेले दिसतात। आता मला काय म्हणायचंय, मला एकच फक्त म्हणायचं, ह्या सगळ्याला कारणीभूत फक्त ग्रामपंचायत बॉडी आहे। बोरी ग्रामपंचायत बॉडी, बोरी ग्रामपंचायत बॉडीचे आम्हाला वारंवार फोन येते, ते आम्हाला दम देतात। सरपंच असो, उपसरपंच असो, आम्हाला म्हणतात तुला घरी राहायचंय का, तुझं असं करील, तुझं तसं करील। म्हणजे आम्ही काय फाशी घेऊन मरायचं काय सर्वसामान्य माणसाने? मग ह्या ग्रामपंचायत बॉडीकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं, परवानगी दिली? ग्रामसेवक काय ते सरपंचाने आम्हाला सांगितलं की त्यांनी लिगली परवानगी काढलेली आहे। कुणी कोण मुरुम नेतंय त्यांनी, तर त्यांची तुम्ही परवानगी पाहू शकता ना। तहसीलदारांनी बघावी, सर्कल मॅडमने बघावी, सगळ्यांनी बघितलं पाहिजे ना। बरोबर, ठीक आहे। आता काय प्रशासनाकडून मागणी काय? प्रशासनाकडून आम्हाला काही सुद्धा मागणी नाही, फक्त हे उत्खनन केलं ह्याचं भरपाई ग्रामपंचायतला द्यावी, नाहीतर आमच्या रस्त्याची सोय लावावी, नाहीतर आम्ही आत्मदहन करणार। आता माझ्याबरोबर शेतकरी आहेत, त्यांची तुम्ही प्रतिक्रिया ऐकली की आम्ही आत्मदहन करणार, काय अडचण नाही। 2 लिटर पेट्रोल यावर आता प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणं गरजेचं आहे। मी बोरीतील सचिन बाजीराव येळे राहणारा, बोरी ग्रामपंचायती हद्दीतील 474 गट 774 गट नंबर मधील मुरुम अतिक्रमण मध्ये चालू आहे। चालू असताना वारंवार तलाठी सर्कल तहसीलदारांना फोन करून अजिबात सुद्धा आले नाहीत। उलट बोरी ग्रामपंचायतचे सतीश वसंत येळे हे आम्हाला येऊन घरी येऊन दमदाटी करतात, आमच्या घरी येऊन। ते कोण आहेत? उपसरपंच आहेत बोरी ग्रामपंचायतचे। त्यांच्यावर कारवाई तात्काळ झाली पाहिजे, माझा असा आदेश आहे। काय म्हणले ते? आता काय म्हणले तुम्ही ऐकलं नाही का? नाही, पण तुम्ही सांगा ना। इथं आल्यानंतर काय म्हणले, चल जाऊ दे डंपर, काय ह्याचं ऐकताय? म्हणजे असं कुठं बोलणं असतं का? इथं तुम्ही वारंवार तुम्ही रस्त्याला बघा, त्यांना दावा, कॅमेरा दावा की काही
हा आम्ही कसं रस्त्याने जायचं गावात? बोरी ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच आहेत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. हा नाही तर आतमध्ये हाणाचा इशारा करणार का तर करणार. ठीक. किती दिवसांपासून चालू आहे हा मुरुम 10 दिवस झालं चालू या. आज 9वा दिवस आहे कंप्लीट. 9 दिवसापासून आम्ही 5 दिवसाला सांगतोय त्यांना की रोडवर एक तर मुरुम तरी टाका नाही तर बंद करा. त्यांनी सांगितलं आम्हाला रॉयल्टी पाडली. गायरान हद्दीतील कुठे रॉयल्टी असते का? गायरान हद्दीतील रॉयल्टी नसून सुद्धा तुम्ही अतिक्रमणमध्ये मुरुम उचलून तुम्ही आमच्यावर दादागिरी करताय स्थानिक माणसांच्यावर. तुमच्या गावच्या सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत बोर्डी यांना माझा एक आदेश आहे, फक्त तुम्ही दमदाटी करायची गरज नाही. तुम्ही पहिलं रोडचं काम करून घ्या. मी सकाळपासून 5 वेळा सर्कल साहेबांना फोन केलाय, एकही माझा फोन उचलला नाही. अजिबात तलाठी मॅडमने उचलला नाही, पठाण साहेबांनी सुद्धा फोन उचलला नाही. आणि उलट आम्हाला बोरी ग्रामपंचायतचा उपसरपंच सतीश वसंत येऊन इथं दम देतोय आम्हाला. हा म्हणजे आम्ही इथं घरी राहायचं का घर सोडून जायचं? घर सोडून जावं लागलं आम्हाला, नाही तर इथं आतमध्ये हाणाचा इशारा करणार आहे. आता ग्रामपंचायत बॉडीने परवानगी दिली असं त्यांचं म्हणणं आहे. ग्रामपंचायत बॉडीने परवानगी दिली असेल तर त्यांनी आम्हाला लेटर दाखवावं. त्या जेवढं उत्खनन केलंय तेवढं त्यांनी गावाला पैसे द्यावं, जेवढं मुरुम उत्खनन केलंय तेवढं. नाही तर अन्यथा ह्या सगळ्या गाड्या ती पोकलेन सगळं ते तहसीलदारच्या हापेसा पडून येऊन लावायचं. तुम्ही तिथं उत्खनन करताना सांगितलं नाही की ही गाय 8 दिवस झाले मी सांगतो त्यांना. ते म्हणले आम्ही रॉयल्टी काढली. बरं काढली बाबा न्या, आमचं काय दुमत नाही. पण तुम्ही जर आता पाऊस येतोया, रोडने माणसाला मोकळं चालताय ना, तरी तुम्ही रोडने मुरुम होताय. म्हणजे आम्ही कसं जायचं? रोडने जायचं कसं? आज स्थानिक घेतलं पुढारी आम्हाला दम टाकतात. तुला घरात जायचंय का? तुला वावरात जायचंय का? माझ्या वावरात अडवील, मग असंच करील. म्हणजे आम्ही नक्की काय केलं पाहिजे? स्थानिक माणसाने इथनं घर सोडून जायचं का? माझं रोडच्या कडेला घर आहे. रोडच्या कडेला घर आहे, तुम्ही घर पाहू शकता. माझं खाली गेल्यावर लाईव्ह व्हिडिओ काढा. रोडच्या कडेला माझं घर आहे. 1 मिनिटाला ह्यांचं डंपर जातो या घरावर. सगळ्या आमच्या चिपल्या उडतात चिखलाच्या. चला तुम्ही लाईव्ह तिथं आता जाऊन व्हिडिओ काढा तिथं. स्थानिक माणसांनी काय करायचं? हे मोठं पुढारी येतील बाहेरनं तिकडून लांबनं कुठनं पण आम्हाला दाडल देतील. तहसीलदारांना फोन केला तुम्ही? तहसीलदारांना मी सकाळी 994 844 नंबर आहे माझी कॉल लिस्ट, तुम्ही पाहू शकता. सकाळपासून मी त्यांना 5 वेळा फोन केलाय, एकही फोन उचलला नाही त्यांनी माझा. सर्कल मॅडम मला बोलल्या 11 वाजता येतो. तलाठी मॅडम म्हणल्या 11 वाजता येतो. पठाणला फोन केला, पठाण म्हणला माझ्याकडे नंबरच नाही. मी दुसऱ्याकडून नंबर घेऊन फोन केलेला आहे. त्या दोन्ही सुद्धा मॅडम आलेल्या नाहीत. आणि तहसीलदार साहेबांनी माझा कॉल रिसिव्ह केला नाही. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.